नमस्कार. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर 11वीच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओचा मुख्य विषय आहे की कॅप राऊंड 2चे वेळापत्रक नेमके कसे आहे. जे विद्यार्थी 10वी पास झालेले आणि आता 11वी प्रवेशासाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला पहिल्यांदाच असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर आता मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कॅप राऊंड 2चे वेळापत्रक नेमके कसे असणार आहे ते आता आपण जाणून घेऊयात. पहिलं, अर्ज भरणे, लॉक करणे. कॅप आणि कोटा कालावधी आहे 6 जून ते 9 जून 2026 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता आणि प्रेफरन्स लॉक करू शकता. नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे, अर्ज भाग क्रमांक 1 दुरुस्त करणे आणि भाग क्रमांक 2 पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ही सूचना लक्षात ठेवावी की नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे, भाग 1 दुरुस्त करणे आणि भाग 2 पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे. सर्व अर्ज अनलॉक असल्याने लॉक करावेच लागतील, ही गोष्ट लक्षात ठेवावी. अलॉटमेंट आणि गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होणार आहे तर कालावधी आहे त्याचा 10 जून ते 12 जूनच्या दरम्यान अलॉटमेंट प्रोसेस चालेल. अलॉटमेंट प्रोसेस ही 10 जून ते 12 जूनच्या दरम्यान चालणार आहे. तर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित कधी करायचा आहे, ॲडमिशन कन्फर्मेशन कधी करायचं आहे, त्याचा कालावधी आहे 13 जून 2026ला सकाळी 12 वाजेपासून साईट चालू होईल ते 16 जून 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. असे हे कॅप राऊंड 2 म्हणजेच 11वी प्रवेशासाठी फेरी 2 कॅप राऊंड 2 याचं सविस्तर वेळापत्रक हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि तिसरं वेळापत्रक हे पुढील प्रक्रिया आणि तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक हे 17 जून 2026 रोजी घोषित केले जाईल. तरी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॅप राऊंड 2 म्हणजेच 11वी प्रवेशासंदर्भात कॅप राऊंड 2चे सविस्तर वेळापत्रक या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून कॅप राऊंडच्या पुढील प्रोसेस तिसऱ्या फेरीचे नियोजन नेमके कसे असणार आहे आणि तुम्हाला शैक्षणिक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर मिळेल. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.